हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वाती लिटलवर्ड. मस्त आम्ही आज चाललो होतो गावाला, कारण आमच्या इकडे आहे नारळी सप्ताह आणि आम्हाला आमच्या देवाचं पण देवदर्शन करण्यासाठी जायचं होतं. तर आम्ही सव्वा दोनला निघलो होतो. तर बसा बसा पटकन बाई ते बाटलीचा बॉक्स पाठीमागं करा ना. एवढा बरं टेम्पो पुढे ना आपल्याला. कर 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 उभा, त्यात काही नाही, कर उभा. ट्रॅव्हल बॅग घेतली त्याच्या बरोबर बांधायची. अडीच वाजता निघल्याच्या 2-2:30 वाजता निघल्याच्या नंतर आम्ही म्हणजे आयल्यानगरमध्ये आम्ही राहत होतो, तिथं सिटीमध्येच राहत होतो. आणि इथं मोठासा रोडलाच पावन गणपती आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये आमचं म्हसोबाची वाडी गाव आहे. तर खूप असं म्हणजे थोडं डोंगर भागात गाव आहे आमचं, कारण डोंगरा भाग आहे सगळा तिकडे. बघू शकतो मला व्हिडिओमध्ये दिसत असेल किती मोठे मोठे दगडं होते, बापरे. कारण 4-4, 5-5 दगडात एक घर होईल. आता आतमध्ये तर खूप मोठी मोठी होती. ही तर रस्त्याला एवढंच दिसत होते, तरी मी झूम करून थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला. तर इतक्या पवनचक्क्या वगैरे आहे तिथे ना, कारण तिकडं म्हणजे थोडा माग असलेला भाग असल्यामुळे थोडंसं पहिला पाऊस नसं पडत तिथं. आणि ऊसतोड कामगार जास्त आहे तिकडं बीड जिल्ह्यामध्ये आमच्या तिकडे. तर म्हणजे पहिलं काय एवढं हे नव्हतं सगळं. आणि ह्या हिरव्या हिरव्या अशा डोंगरातल्या जाळ्या दिसतात ना, ह्या सगळ्या करवंदाच्या जाळ्यात, एवढ्या करवंदाच्या जाळ्या आहेत ना तिथे, बापरे बापरे विचारूच नका. म्हणजे इतकं छान आहे ना म्हणजे सगळंच बघण्यासारखं आहे तिथं. आणि लोकांनी पण आता कसं JCB वगैरे असल्यामुळे थोडंसं डेव्हलप भरपूर केले. असे डोंगराळ भागावर जमिनी काढल्या, तिथं नारळ झाडं, हॉटेल वगैरे असं भरपूर प्रगत ड्रॅगन फ्रूटच्या सुद्धा बागा आहेत आमच्या तिथे. म्हणजे मी तुम्हाला ते पण दाखवून, मी त्याच्या व्हिडिओ शूट करून आणले. तर कारण 2-3 दिवस तिकडं गावी असल्यामुळं व्हिडिओ शूट करायला काही टाईमच नाही भेटला मला. तर एवढे म्हणजे पवनचक्क्या तुम्हाला दिसत असेल, एवढ्या पवनचक्क्या, बापरे बापरे. माऊली बदल घेते बा आपल्या व्हिडिओ मध्ये. पण रस कसला भारी बघा. सोडून जाईल तुम्हालाच घेणार आहे, मी नाही घेणार. व्हिडिओ मध्ये तर आमचा हा फाटा आहे. इथून आम्ही निघालो होतो. तर ज्यूस वगैरे थोडंसं पिलं. तर रस वगैरे उसाचा इतका फ्रेश रस होता, थंडगार मस्त. तर ह्या साईडला माझ्या इथं साती आसरा म्हणजे मावळा आहेत. आणि सप्ताह होता आमच्या इथं. तर म्हणजे छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, खूप मस्त वाटत होतं. आणि तुम्हाला म्हणजे उन्हाळा आहे पण अजून पाऊस आहेत बघायला, तर खूप मजा येते. झाड झालीत पाहिजे भागून ते झाड कोण झाले हो. लाईट तीन काल जत्रा होती म्हणलं काय मावली अजिबात नाही. आम्ही मावली मारी ना फटका खाशी नाही, एखादा लई लाडत नाही काम करायचं. हा हिरवे गाळी चांगलं वाटतं. दोन्ही वर्ष झालं असतं आपण आलेलो ना भागम ताई. यांच्यासोबत आलत ना पोरं घेऊन. सवास निघाले. हा सवास निघाले आलतो, त्याच्यावर आलोच नाही परत. वेदूला इथं झाक बांधला झाड किती लहान होते ते. वेदिकाला नाही का भागम ते एकटीच वेद होती तेव्हा. आणि नंतर होते यशन आदू. वेदिका पहिली झाली ना, आपण खेळ द्यायला लागलो तेव्हा. आणि तेव्हा त्याच्यानंतर परत एकदम आदूला आणि यशलाय ना इथं झोपी लागलं, तर इथं झोपी लावली होती नंतर. तेव्हा पण एकदा केलं होतं. म्हातारी माणसं बसली बॅ. काय तिथं हा ना, घंटा बिंटा लावली बाय नवीनच आहे. काय इथं पाण्याचं आड
कुठे गेला मग? मी 2 वर्षापूर्वी गेले होते तेव्हा ना असं काहीच नव्हतं, हे ब्लॉक वगैरे नंतर टाकले वाटते. कारण म्हणजे खूप छान होतं, म्हणजे इतकं असं तिथून पायसुद्धा निघशी आमचा निघून नव्हतं वाटत. कारण मी 2 वर्षानंतर गेलेली होते. आणि इथंच आमच्या म्हसोबाचं मंदिर आहे ना हे, तर इथंच मावळ्या पण आहेत. कारण म्हसोबापाशी मावळ्या असतात आणि प्रत्येकजण येणारं आहे ना, म्हणजे नारळी सप्ताह खूप मोठा असतो पूर्ण नगर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात, म्हणजे महाराष्ट्रातून असे लोक भरपूर असे लोक लांब लांबून येतात. कारण खूप मोठं असं म्हणजे हे असतं. तर तिथं आम्ही मंदिरातमध्ये आतमध्ये गेलो तर सगळ्यांनी शेंदूर वगैरे आणला होता म्हसोबाला व्हायला. तुपात नाही का वाती पण आणल्या होत्या तुपातलं हे करून. तर तिथं पेटवल्या आणि दगडी दिवा असल्यामुळे त्याच्यात एकदा लवकर टाकता आले आम्हाला. कसं दिवा वगैरे नव्हता आणला, फक्त बहिणी नाही का डब्बीत भरून आणल्या होत्या. तर माझ्याकडून काय झालं, नारळ वगैरे पिशवी तिथंच राहिली. तर फक्त आम्ही असं अगरबत्ती वगैरे लावूनच पूजा केली. इथं शेंदूर वगैरे सगळं, खडी साखर सगळं आणलं होतं भाऊने सामान आमच्या. म्हणजे त्यांची खूप म्हणजे श्रद्धा आहे आमच्या देवावर. आणि आमचं हे कुलदैवत बघू शकता, हा म्हसोबा आहे आमचा. आणि भाऊची पूजा म्हणजे ना, म्हणजे एवढी व्यवस्थित पूजा करणार हे ते. तर तिथलंच हळदी कुंकू म्हणजे शेंदूर आता तोच लावला. तर म्हणजे खूप हे त्यांचं. आणि आमच्या दारामध्ये पण इथलाच म्हसोबा आम्ही आमच्या दारामध्ये नगरला नेलेला येतात. दारापुढेच आमचं छोटंसं मंदिर आहे. माझ्या चुलत सासऱ्याच्या त्यांच्या अंगी आलेला होता म्हणजे तेव्हा तो म्हसोबा. तर म्हणजे खूप जुनी ती हे. तुम्हाला एखाद्या दिवशी मी सांगणार, आता आमच्या बाईला सांगायला लावेल. तर कालच आम्हाला जायच्या आधी आदल्या दिवशी जत्रा होती. असं दिसतं आमचं पूर्ण जत्रा वगैरे असतं ना, असं म्हणजे त्यांचा पूर्ण चांदीचा त्यांना मुखवटा वगैरे लावत असतात. आणि खूप म्हणजे वेगळंच हे राहतं तिथं. मज्जा येते ते. आणि आषाढ महिन्यात आणि ह्या महिन्यात चैत्र महिन्यात आमची जत्रा असते तिथं. तर वर्षातून 2 वेळेस जत्रा येते. आणि इतकी गर्दी झाली होती नंतर, नाही ते नाही मी शूट केलं कारण खूप गर्दी झाली होती नंतर. प्रत्येकजण येणारं लोक आहेत ना, म्हणजे तिथून म्हसोबाच्या पाया पडून नंतरच आतमध्ये तिकडं जायचे आतमध्ये सप्त्याकडे. कारण तिथं खूप मोठा नारळ सप्ताह. आणि मुलांनी पण इतकं एन्जॉय केलं. माझ्या यश तर इतकं खेळायचं, पानं तोड हे कर ते कर, भरपूर उड्या मारल्या. कारण म्हणजे पडायसारखं त्याच्यासारखं भीतीच नव्हती. चला तर ताईनं व्हिडिओची इथंच शेवट करते. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.